खाद्यतेल खरेदी विक्री जरा सांभाळा. ही चूक केल्यास थेट जन्मठेप. तुकाराम मुंढे यांचे नवे आदेश. मंडळी, तुमच्या घरात येणारं खाद्यतेल खरंच सुरक्षित आहे का, हा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नवीन आदेशामुळे खाद्यतेलाबाबत काही धक्कादायक गोष्टी पुढे येत आहेत. मंडळी, मुंढे यांच्या नव्या आदेशानुसार आता सुट्ट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर राज्यात पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. खाद्यतेल फक्त सीलबंद आणि स्पष्ट लेबल असलेल्या पॅकिंगमधूनच विकता येणार आहे. वापरलेल्या किंवा गंजलेल्या डब्यांमध्ये तेल भरून विकण्यासही मनाई करण्यात आली आहे. सुट्या तेलामुळे हवा आणि उष्णतेच्या संपर्कात तेल खराब होण्याचा तसेच अजेरमोन सारख्या घातक पदार्थांची भेसळ होण्याचा धोका वाढतो. अशा भेसळीमुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. एफडीएच्या तपासणीत 77 नमुने निकृष्ट, 13 असुरक्षित आणि 15 बनावट लेबल असलेले आढळलेले आहेत. विशेष म्हणजे नियमांचे उल्लंघन झाल्यास 7 वर्षांपासून जन्मठेपेपर्यंत कारावास आणि 10 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. म्हणून तेल घेताना पॅकिंग, लेबल आणि परवाना नक्की तपासा.